नमस्कार मंडळी, मी मोनिका. महाराष्ट्रीयन वारसा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. आणि हो, तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजवर पाहत असाल तर मोनिका झुंजारराव या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. अक्षय तृतीया म्हणजेच खानदेशातील आखाजी. अक्षय तृतीया हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा सण. पूर्वीच्या काळी स्त्रीला खास करून दिवाळी आणि अक्षय तृतीया या वर्षातून येणाऱ्या 2 सणांनाच फक्त माहेरी येण्यासाठी मिळत असे. माहेरी येण्याची, मोकळा श्वास घेण्याची, मुक्तपणे जगण्याची, व्यक्त होण्याची संधी तिला या काळात मिळत असे. चैत्र महिन्यात मुली महिनाभर गौराईची टिपऱ्या वाजवत, गाणी म्हणत, विविध खाद्यपदार्थांच्या माळा बनवून गौराईला अर्पण करायच्यात. आखाजीच्या 1 दिवस आधी मुली वाजत गाजत, गाणी म्हणत, हळदीने पिवळा केलेला पंचा किंवा फेटा दक्षिणा घेऊन कुंभाराकडे शंकर घ्यायला जात. संध्याकाळी दूध, शेवया आणि सांजोऱ्यांचा नैवेद्य दाखवत. आखाजीच्या दिवशी सर्वांच्या घरी पुरणपोळी, आंब्याचा रस, सार भात, कुरडया, पापड, भजे यांचा नैवेद्य असतो. संध्याकाळी दोन्ही गावच्या मुली सीमेवर जाऊन टिपऱ्या वाजवत, गाणी म्हणत, भांडण करून घरी यायच्यात. अशा पद्धतीने पूर्वीच्या काळची ही अक्षय तृतीया म्हणजेच आखाजी साजरी होत असे. माहेरी आलेल्या या मुली झोक्यावर बसून गाणी म्हणत, ती गाणी समाज, प्रांत, तेथील परंपरा, भौगोलिक वातावरण, कुटुंब यांची महती दर्शवतात. या गाण्यातून भारतीय स्त्रीच्या विविध भावनांना मोकळी वाट करून मिळायची. तापी काटणी चिकनी माटी, माटी लेवाले जाऊ माय. तापी काटणी चिकनी माटी, माटी लेवाले जाऊ माय. हाई माटी चांगली वट्टा तरी लिपूव माय. हाई माटी चांगली वट्टा तरी लिपूव माय. हाऊ वट्टा चांगलात घट्या तरी मांडूव माय. हाऊ वट्टा चांगलात घट्या तरी मांडूव माय. हाऊ घट्या चांगलात गहू तरी दऊव माय. हाऊ घट्या चांगलात गहू तरी दऊव माय. या गहू चांगलात यनावर सोजी दऊव माय. हाऊ गहू चांगलात सोजी तरी पाडूव माय. हाई सोजी चांगलीत सांजोऱ्या तरी करूव माय. हाई सोजी चांगलीत सांजोऱ्या तरी करूव माय. ह्या गाण्यातून आपल्याला खानदेशातील तापी नदी, तिचे महत्त्व, त्या मातीचे महत्त्व, घरातील स्वच्छता, तिथं जे गहू पिकतात त्यांची सुपीकता, त्यांच्यापासून सांजोऱ्या करण्याची पूर्वापार चालत आलेली अक्षय तृतीयेची प्रथा आपल्याला दिसून येते.